Hello students, today we have to see the next point, coefficient of emission or emissivity. Coefficient of emission or emissivity is defined as the ratio of emissive power R of the surface to the emissive power RB of a perfectly black surface at the same temperature. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचा पॉइंट पाहणार आहोत, कोएफिशिएंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी. डेफिनेशन काय आहे याची? तर कोएफिशिएंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी इज डिफाइन्ड एज द रेशो ऑफ, इट इज डिफाइन्ड एज द रेशो ऑफ emissive power R of the surface to the emissive power RB of perfectly black surface at the same temperature. Therefore, this E is equal to emissive power, emissivity E is equal to R divided by RB. For perfect black surface, this emissivity E is equal to 1, and for perfect reflector, this emissivity E is equal to 0. तर perfect black body साठी emissivity E ही 1 इतकी असते, तर perfect reflector साठी emissivity E किती असते? 0 असते. इथे emissivity म्हणजे एखाद्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर, त्या बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरची तुलना परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरशी केली जाते. तर परफेक्ट ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर कोएफिशिएंट ऑफ इमिशन 1 आणि परफेक्ट रिफ्लेक्टरचा कोएफिशिएंट ऑफ इमिशन 0 असतो. एव्हरीडे ऑब्जेक्ट्स आर नॉट आयडियल ब्लॅक बॉडीज. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणारी प्रत्येक बॉडी ही आयडियल ब्लॅक बॉडीज असेल असे नाही, किंवा दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या बॉडीज ह्या आयडियल ब्लॅक बॉडीज नसतात. हेन्स दे रेडिएट ऍट ए रेट लेस दॅन दॅट ऑफ द ब्लॅक बॉडी ऍट द सेम टेम्परेचर. आणि त्यामुळे काय होते, एका विशिष्ट टेम्परेचरला आपल्या एव्हरीडे ऑब्जेक्ट्सने रेडिएट केलेली हीटचा रेट हा ब्लॅक बॉडीने रेडिएट केलेल्या हीटच्या रेट पेक्षा कमी असतो. ऑल्सो फॉर दीज ऑब्जेक्ट्स रेट डज डिपेंड दिस रेट डिपेंड्स ऑन प्रॉपर्टीज सच एज कलर अँड कंपोजिशन ऑफ द सरफेस इन ऍडिशन टू द टेम्परेचर. तर ह्या ऑब्जेक्ट साठी हा जो रेट ऑफ रेडिएशन आहे, तो रेट ऑफ रेडिएशन कलर वरती अवलंबून असतो, त्या सरफेसच्या कॉम्पोजिशन वरती अवलंबून असतो आणि टेम्परेचर वरती अवलंबून असतो. ऑल दीज इफेक्ट्स टुगेदर आर टेकन केअर ऑफ इन टर्म्स ऑफ एमिसिव्हिटी. फॉर ऑर्डिनरी बॉडी दिस कोएफिशिएंट ऑफ इमिशन E, for ordinary body coefficient of emission E is greater than 0 and less than 1 depending on nature of the surface. Emissivity of copper is 0.3. तर ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्हिटी किंवा कोएफिशिएंट ऑफ इमिशन हा 0 आणि 1 च्या दरम्यान असतो. आणि हे किती असणार, हे कशावरती अवलंबून असणार आहे, तर तो ती जी बॉडी आहे किंवा त्या बॉडीचा जो सरफेस आहे त्याच्या नेचर वरती अवलंबून आहे. उदाहरणार्थ कॉपरची इमिसिव्हिटी 0.3 इतकी असते. इमिसिव्हिटी इज लार्जर फॉर रफ सरफेसेस अँड स्मॉलर फॉर स्मूथ अँड पॉलिश्ड सरफेसेस. तर रफ सरफेसेस साठीची इमिसिव्हिटी जास्त असते आणि स्मूथ आणि पॉलिश्ड सरफेसेस म्हणजे गुळगुळीत आणि चकचकीत पदार्थ जे असतील त्यांची इमिसिव्हिटी ही कशी असते, कमी असते. रफ सरफेसची इमिसिव्हिटी जास्त असते, स्मूथ आणि पॉलिश्ड सरफेसची इमिसिव्हिटी
कमी असते. इमिसिव्हिटी ऑल्सो व्हॅरीज विथ टेम्परेचर अँड वेव्हलेंथ ऑफ रेडिएशन टू सम एक्सटेंट. तर इमिसिव्हिटी ही टेम्परेचर आणि वेव्हलेंथ व्हॅरी झाले, टेम्परेचर आणि वेव्हलेंथ यांच्यानुसार काही प्रमाणात व्हॅरी होऊ शकतात किंवा बदलू शकतात. ओके, थँक्यू.